भुजबळ पवार वाद तापला. अजित पवारांनी छगन भुजबळांना खिंडीत गाठलं. खरा कळीचा मुद्दा भुजबळांना अजित पवारांचं नेतृत्व मान्य होत नाही. भुजबळ पवारांत या मुद्द्यावरनं खटके. भुजबळ अजित पवारांवर नाराज. जातीय विषय आला की छगन भुजबळ अजित पवारांना जुमानत नाहीत. मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच ओबीसी समाज देखील आक्रमक झालाय. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी होऊ लागलेली आहे. याच वेळी ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्री सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मतभेद झाला. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी बोलवलेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळांनी ज्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण आहे त्याच प्रमाणात शासकीय नोकर भरती होत नसल्याचा आरोप केला. त्यांनी ओबीसी आरक्षणानुसार शासकीय नोकरीबाबत आकडेवारी सादर केली, पण ती आकडेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावली. छगन भुजबळ नेमकं काय म्हटलंय तर छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण आणि शासकीय नोकर भरती यातील तफावत स्पष्ट करताना जर ओबीसींसाठी 5.25 लाख जागा असतील तर त्या तितक्या भरल्या गेल्या नाहीत. उलट खुल्या प्रवर्गातून जास्त प्रमाणात भरती करण्यात आली. त्यामुळे जर खुल्या प्रवर्गासाठी 5.25 लाख जागा असतील तर त्या 6.25 लाख कशा भरल्या गेल्या असा मुद्दा भुजबळांनी मांडला. तर अजित पवार यांनी छगन भुजबळ यांचे दावे खोडून काढले. भुजबळांनी ही सगळी माहिती दिल्यानंतर मी मुख्य सचिवांशी चर्चा केली. त्यांनी मला सगळी माहिती सुद्धा दिली, पण त्यांनी कोणत्याच पद्धतीची भरती झाली नाही. त्यामुळे या आकड्यांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही. तर या आकडेवारीचा तपशील आम्ही सातत्याने घेत असतो आणि ही अधिकृत आकडेवारी असल्याचं भुजबळांनी म्हटलं. आता जामिनावर सुटल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटनेते छगन भुजबळ यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ सुद्धा उडाली होती. कदम यांनी म्हटलं होतं छगन भुजबळ जेलमध्ये असताना लवकर जामीन मिळावा यासाठी शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे असा मोठा गौप्यस्फोट देखील त्यांनी केलेला होता. छगन भुजबळ हे नाराजी बोलवून दाखवत होते. माझा जामीन लवकर झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असं सांगत होते. तुरुंगात असल्यावर छगन भुजबळ हे रोजच आजारी पडत होते. त्यांना रोजच उपचाराची गरज होती. पण आता छगन भुजबळ हे चांगलेच फिट आहेत असं सुद्धा कदम यांनी त्यांना टोला सुद्धा लगावलेला आहे. आता छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये जातीय राजकारणच निर्माण झालेलं आहे आणि मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच मुद्द्यावरनं दोघांमध्ये वाद झालेला आहे. छगन भुजबळ यांनी आत्ताची जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यावर त्यांनी म्हटलेलं आहे आमच्यामध्ये कुठलाही मतभेद झालेला नाही. मात्र ज्या वेळेस जातीय राजकारण येतं त्या वेळेस छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये खटके उडालेले आहेत. हे वाद आत्ताचे नाहीत, अनेक वर्षांपासूनचे सुरू आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या तरी चांगली झुंपलेली आहे. दोन्ही नेते एकाच पक्षामध्ये आहेत, पण एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी त्यांनी आत्तापर्यंत सोडलेली नाहीये. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांची साथ दिली. शरद पवार यांचं नेतृत्व आपल्याला मान्य नाही आणि अजित पवार यांच्या सोबतची त्यांनी साथ धरली. मात्र छगन भुजबळ हे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर एक बड्या नेत्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून होते. मात्र शरद पवार यांनी ज्यावेळेस अजित पवार यांना अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली त्यावेळेस छगन भुजबळ कुठेतरी बाजूला सारले गेले. मात्र यामध्ये सुद्धा जातीय राजकारण मध्ये आणलं गेलं आणि आता पुन्हा एकदा ज्या वेळेस जातीय वाद निर्माण होतो त्यावेळेस मात्र छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ आणि पवार हा वाद पुन्हा एकदा तापलेला आहे. अजित पवार यांनी छगन भुजबळांना खिंडीमध्येच गाठलं. मात्र खरा कळीचा मुद्दा हाच म्हणावा लागेल का की भुजबळांना अजित पवार यांचं नेतृत्व मान्य होत नाहीये. भुजबळ अजित पवार यांच्यावरती नाराज आहेत का? जातीय विषय आला की छगन भुजबळ हे अजित पवार यांना जुमानतच नाहीत आणि असाच प्रकार आता तरी समोर आलेला आहे. या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी विजया वामन आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहे एक भन्नाट ऑफर. तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात माझ्या आवाजात फक्त 999 रुपयांमध्ये बनवून घेऊ शकता. जाहिरात बनवण्यासाठी खालील मेलवर संपर्क करा.